नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मूळचा सिंदगी येथील आणि सध्या गोकुंदा येथे वास्तव्यास असलेल्या विनोद किशन भगत वय वर्ष 51 आपल्या पत्नी प्रियंका विनोद भगत सोबत राहत होता. परंतु या वैवाहिक आयुष्यात पत्नी प्रियंका हिचे अनैतिक संबंध किनवट शहरातील शेख रफीक शेख राशीद या इसमाशी जोडले. पती विनोद भगत या संबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. 29 ऑगस्ट 2025च्या रात्री दोघांनी दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगतला मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पेनगंगा नदीवरील खरबी पुलावर नेले. तेथे निर्दयतेने त्याला जिवंत नदीत फेकून दिलं आणि थंडपणे घरी परतले. काही दिवसांनी 3 सप्टेंबर रोजी पत्नी प्रियंका हिने पोलिसांकडे पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र मयताच्या बहिणींना भावाचा घातपात झाल्याचा संशय आला. पोलिसांनी तपास सुरू केला असता पत्नीच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डमध्ये प्रियकर शेख रफीकचा क्रमांक वारंवार दिसल्याने पोलिसांना संशय आला. दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि अखेर चौकशी दरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. या कबुलीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध खुनाचा आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविला गेलाय. पतीचा काटा काढून प्रेमात अडथळा दूर करण्याच्या या थरकाप उडविणाऱ्या घटनेने संपूर्ण किनवट तालुका